नमस्कार. मागील भागांसाठी चॅनलला भेट द्या. आतापर्यंत आपण वाचलात IASच्या कोचिंगसाठी पारुल दिल्लीतल्या एका गर्ल्स हॉस्टेलमध्ये येऊन राहिली होती. एकदा ती जेवायच्या सुट्टीत बाहेर पडली आणि पावसात अडकली. पावसापासून बचाव व्हावा म्हणून ती एका बंगल्याच्या वरांड्यात जाऊन उभी राहिली. तेवढ्यात आतून रांगत एक लहान मुलगी वरांड्यात आली. पारुलनं तिला उचलून घेतलं व ती घरात गेली. तिथं बाळाची आजी भेटली. मग पारुल रोजच तिला व आजीला भेटायला जाऊ लागली. तिथंच डॉक्टर प्रियांशूची भेट झाली. त्यानं पारुलला लग्नाची मागणी घातली. दोन्ही घरातून या नात्याला सहर्ष स्वीकृती मिळाली. पारुल लग्न होऊन घरी आली. प्रिया ते बाळ म्हणजे डॉक्टर प्रियांशूच्या दिवंगत बहिणीची मुलगी होती. बाळाच्या वडिलांचा घरात कधी उल्लेख होत नव्हता. पण पारुलला एकदा त्यांचा पत्ता मिळाला व तिनं शेखरला, प्रियाच्या वडिलांना पत्र टाकलं. आता पुढे वाचा. सुमारे 1 महिन्यानंतर घराची डोरबेल वाजली. बाहेर कोणी अनोळखी माणूस उभा होता. डॉक्टर प्रियांशू, मिसेस पारुल व कमलाबाईंना बोलवा. कोर्टाचं समन्स आहे, त्यानं म्हटलं. एव्हाना आई पण तिथं आल्या होत्या. त्यानं आमच्या सह्या घेऊन काही कागद आम्हाला दिले व तो निघून गेला. मी ते कागद जेव्हा वाचले तेव्हा घेरी येईल की काय असं मला वाटलं. शेखरनं आमच्यावर केस केली होती. आम्ही त्याच्या नावाचा वापर प्रियवदाच्या अनोरस मुलीचा बाप म्हणून केल्याचा आरोप आमच्यावर केला होता. त्याखेरीज त्याची बेअब्रू केली होती व त्याच्या संपत्तीवर अधिकार सांगत होतो असंही त्यात म्हटलं होतं. एवढंच नाही तर बिचारा निरागस प्रियालाही त्यात त्यानं ओढलं होतं. प्रतिवादी क्रमांक 4, प्रिया, वय 9 महिने, आत्मजा, वडील अज्ञात. मला एकदम धक्काच बसला. कुणी माणूस एवढा निष्ठुर कसा होऊ शकतो आणि इतक्या खालच्या पातळीवर कसा उतरू शकतो. मला रडूच यायला लागलं. आई पण रडत होत्या. त्या सर्व कागदपत्रात माझ्या पत्राची झेरॉक्सही टाचणीनं लावलेली होती. त्याचाच आधार घेत त्या हलकट माणसाने कोर्टात धाव घेतली होती आणि कोर्टाला विनंती केली होती की आम्ही प्रियाच्या वडिलांच्या जागी त्याचं नाव लावण्यावर प्रतिबंध करण्यात यावा. नुकसान भरपाई म्हणून त्यानं आमच्याकडून काही लाख रुपये मागितले होते. मी तर हतबद्ध झाले. तेवढ्यात मम्मीनी फोन करून प्रियांशूला घरी बोलून घेतलं. त्या दिवशी प्रथमच मी त्यांना इतकं संतापलेलं बघितलं. प्रथम आणि शेवटचंही. माझे खांदे धरून गदागदा हलवत ते म्हणाले, काय गरज होती त्या हलकटाला पत्र लिहिण्याची? मुळात तो माणूसच नाहीये. आधी प्रियवदाला नादी लावलं. जेव्हा बाबा तिला संपत्तीत थारा देत नाहीत हे लक्षात आलं तेव्हा त्यानं तिला गरोदर अवस्थेत एकटी टाकली आणि निघून गेला. ती बिचारी उपाशी तापाशी बेशुद्ध अवस्थेत पडलेली शेजाऱ्यांनी बघितली आणि तिला सरकारी इस्पितळात घेऊन गेली. माझ्या सुदैवाने माझा एक डॉक्टर मित्र तिथं काम करत होता. त्यानं प्रियवदाला ओळखलं आणि मला फोन केला. मी तिथं पोचलो. बहिणीला घरी आणली. विचार कर, ज्या मुलीचा बाप इतका प्रतिष्ठित डॉक्टर, भाऊ परदेशातून डिग्री घेऊन आलेला, स्वतःचं हॉस्पिटल आणि ती अनाथासारखी मळकट फाटक्या कपड्यात किती दिवसाची उपाशी सरकारी दवाखान्यात होती. आम्ही तिला घरी आणली. तोवर फार उशीर झाला होता. प्रियाला जन्म देतानाच ती मृत्यू पावली. बाबांनाही या गोष्टीचा फारच धक्का बसला. थोडे दिवस आधी आम्हाला कळलं असतं तर प्रियवदाला आम्ही वाचवू शकलो असतो. थोडे क्षण थांबून पुन्हा प्रियांशू बोलायला लागले. मग आम्ही प्रियवदाच्या मृत्यूची बातमी त्याला दिली. मेरठला त्याच्या घरी गेलो. बायकोच्या चितेला अग्नी देण्यासाठी त्याला विनंती केली. पण तो नालायक साफ नाही म्हणाला. त्याचे वडील म्हणाले, हे बघा, जे व्हायचे ते घडून गेले. आता या गोष्टीची उगीच फार वाच्यता करू नका. तुमच्या मुलीच्या नादात तो आम्हाला दुरावला होता. त्यांनी लक्षपूर्वक सगळे पेपर्स बघितले.
मग म्हणाले, घाबरण्यासारखं काहीच नाही आहे. फक्त लग्न झालं होतं हे सिद्ध करावं लागेल. लग्नाचा फोटो आणि मॅरेज सर्टिफिकेट लागेल. मुलीचं बर्थ सर्टिफिकेट तुमच्याकडे आहेच. प्रथमच प्रियांशू म्हणाले. फोटो प्रियवदानं पाठवला होता, पण बाबांनी रागानं तो फाडून टाकला. बहुधा त्यातच लग्नाचं सर्टिफिकेटही असेल. वकील काका विचारत पडले. म्हणाले, हा माणूस फारच कुलूषित प्रवृत्तीचा दिसतोय. पूर्ण तयारीनिशी या कोर्टात गेलाय. तरी हरकत नाही. लग्नाची कोणी साक्षीदार तर असेलच ना. कोणी मित्रमैत्रिणी, भटजी, शेजारी, त्यांची साक्ष आपल्याला काढता येईल. वकील काकांकडून सगळं नीट समजून घेऊन आणि साक्षीदार कसे मिळवायचे याचा विचार करून आम्ही तिथून निघालो. 4-5 दिवस सतत आम्ही प्रियवदाचे मित्रमैत्रिणी आणि शेजारी शोधत होतो. पण दिल्लीसारख्या महानगरात ते काम सोपं नव्हतं. किती मंदिर, किती देऊळ, पंडित, भटजींना विचारलं. प्रियवदाच्या मित्रमैत्रिणींना तर तिच्या प्रेम प्रकरणाची व लग्नाचीही कल्पना नव्हती. प्रत्येकाचं म्हणणं होतं की ती इतकी शांत आणि सज्जन मुलगी होती की शेखरसारख्या मुलाबरोबर तिचं प्रेम प्रकरण असणं शक्यच नाहीये. शेखरच्या काही मित्रांना ती दोघं बरोबर फिरायची एवढं ठाऊक होतं, पण लग्नाबद्दल माहीत नव्हतं. पूर्वी जिथं प्रियवदा राहत होती आणि ज्या शेजाऱ्यांनी तिला इस्पितळात दाखल केलं होतं, ती माणसंही आता तिथं राहत नव्हती. 7 दिवस सतत भटकल्यानंतर आम्ही पुन्हा वकील काकांसमोर होतो. आमच्याकडे एकही पुरावा नव्हता. प्रियाच्या जन्माचं प्रमाणपत्र होतं, पण त्यावरचं शेखरनं आक्षेप घेतला होता की स्वतःच इस्पितळ असल्याचा फायदा घेऊन प्रियांशू त्यांना कारण नसताना प्रियाचे वडील असल्याचं म्हणतायत. काय करावं तेच आम्हाला सुचत नव्हतं. वकील काका म्हणाले, कोर्टात फक्त पुरावे लागतात. शेखरनं आधीच सगळी फिल्डिंग सज्ज करून ठेवली आहे. त्याला खोटा ठरवायला आपल्याकडे काहीच पुरावा नाहीये. मला खरं तर बिचाऱ्या प्रियवदाचा खूपच राग आला. दिल्लीसारख्या शहरात राहणारी श्रीमंत घरातली मुलगी इतका मूर्खपणा कसा करू शकते. कुठल्याही पुराव्याशिवाय लग्न केलं, मूल होऊ घातलेलं आणि नवरा सोडून गेल्यावर मुकाट उपाशी राहिली. पण आता चिडून रागूनही उपयोग नव्हता. आपण प्रोटेस्ट करू शकतो, असं वकील काका म्हणाले. तो कोर्टात जिंकला तर काय होईल? प्रियांशूने विचारलं. प्रियाला बाप म्हणून शेखरचं नाव लावता येणार नाही आणि त्याच्या इस्टेटीत वाटा मिळणार नाही, वकील काकांनी समजवलं. काही वेळ विचार करून प्रियांशू म्हणाले, प्रियाला बाप म्हणून त्याच्या नावाची गरजच नाहीये. आणि संपत्तीचं म्हणाल तर बाबांनी प्रियवदाच्या नावानं ठेवलेली संपत्तीच इतकी आहे की प्रियाला कधीच आयुष्यात दहात बसणार नाही. मग तर सोपेच झाले, वकील काका म्हणाले. तुम्ही कोर्टात जाऊच नका. हजर राहिला नाहीत तर कोर्ट एकतर्फी डिग्री त्याला देईल. मला हे खरं तर पूर्णपणे पटलं नव्हतं, पण आम्हाला दुसरा काही पर्यायही उपलब्ध नव्हता. जेव्हा जेव्हा मी प्रियाला बघायचो तेव्हा तेव्हा मला त्या नोटिशीमधला आत्मजा वडील अज्ञात हे शब्द फारच खटकायचे. मी शेखरला ते पत्र लिहिण्याचा भोचकळपणा केला नसता तर ही वेळच आली नसती. दिवस सरतच होते. एक दिवस टपाल आलं. त्यात शेखरचं पत्र आणि कोर्टाच्या निर्णयाची कॉपी होती. त्यात प्रिया शेखरची मुलगी नाही आणि मी आई व प्रियांशूने तिचे वडील म्हणून शेखरचा उल्लेख करू नये अशी तब्बी होती. शेखरनं अगदी शिस्तबद्ध डाव टाकला होता. मी बराच वेळ ती पत्र हातात घेऊन बसून होती. आईंना व प्रियांशूला कसं सांगावं याचा विचार करत होते. एकाएकी मला काय सुचलं तर मी प्रियाला कडेवर घेऊन सरळ वकील काकांच्या ऑफिसात पोचले. मी जे बोलले त्याला वकील काकांनी पूर्ण सहमती होती. परतताना माझ्या हातात काही महत्त्वाचे पेपर्स होते. मी गेल्या गेल्या ते मम्मींना आणि प्रियांशूंना दाखवले.
यावर प्लीज सही करा, मी म्हटलं. त्यांनी आश्चर्यानं माझ्याकडे बघितलं. प्रियाला कवटाळत मी म्हटलं, प्रियाला कायदेशीरपणे दत्तक घेऊन माझी मुलगी म्हणून वाढवणार आहे. प्रियाचे वडील डॉक्टर प्रियांशू आणि आई पारुल असणार आहे. आईंना तर आनंदाचं रडूच फुटलं. त्यांनी मला प्रियाला मिठीत घेऊन खूप आशीर्वाद दिले. प्रियांशूही भिजल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत होते. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि कृतज्ञता होती. आता काम सोपं होतं. आम्ही कोर्टाकडून रीतसर सर्व प्रक्रिया पूर्ण करून प्रियाला दत्तक घेतलं. आता तिच्या नावापुढे वडिलांचं नाव होतं डॉक्टर प्रियांशू. मला खूपच समाधान वाटलं. पण मनात एक भीती होती की प्रिया मोठी झाल्यावर तिला जर घरातल्या गडी माणसांकडून किंवा बाहेरच्या कोणाकडून काही कळलं तर. त्याचवेळी मला बाळ होणार असल्याची चाहूल लागली. प्रियाला भावंड मिळणार याचा आनंद मला उपभोगता येत नव्हता. शेवटी आईंनी माझ्या बाबांना बोलवून घेतलं. त्यांनी मला मानसोपचार तज्ज्ञाकडे नेऊन उपचार केले. त्यांनी प्रियांशूलाही दिल्ली सोडून दूर कुठंतरी जाण्याचा सल्ला दिला. माझ्या बाबांनी सुचवलं, रायपूरला त्यांचं हॉस्पिटल आहेच, मोठं घरही आहे. प्रियांशू तिथं प्रॅक्टिस करू शकतील. प्रियांशू व बाबांनी मिळून रायपूरचं हॉस्पिटल आधुनिक करून घेतलं. रायपूरचं घरही रिनोव्हेट करून त्याला दिल्लीच्या घरासारखं करून घेतलं. माझ्या व प्रियाच्या सुखासाठी आईही रायपूरला राहायला कबूल झाल्या. एवढी सगळी तयारी झाल्यावर लहानसा प्रियांक आणि त्याहून थोडी मोठी प्रिया यांना घेऊन आम्ही रायपूरला आलो. माहेरी आता कोणी नव्हतंच. माझे काका काकू मुलाकडे कॅनडाला होते. इथं कोणालाही प्रियाच्या पूर्वायुष्याबद्दल काहीही माहीत नव्हतं. 2 मुलं माझीच म्हणून वाढत होती. प्रिया तर आधीपासून मला आई आणि यांना बाबा म्हणत होती. या वातावरणात आम्ही लवकरच रुळलो. उत्तम डॉक्टर म्हणून प्रियांशूनेही इथं लवकरच जम बसवला. तर मित्रांनो, पुढील स्टोरी नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.